नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या ऑगस्ट महिन्यातल्या चौथ्या भागाकडे आपण जातो आहे. या चौथ्या भागामध्ये आपण दोन महत्त्वाच्या राशींबद्दल मासिक भविष्याचा विचार करणार आहे. या दोन राशी म्हणजे तूळ राशी आणि वृश्चिक राशी. या दोन राशींचा पहिल्यांदा राशी भविष्य बघण्यापूर्वी पहिल्यांदा काय काय ग्रहांचे बदल त्यांच्या कुंडलीमध्ये झालेले आहेत या महिन्यामध्ये याचा आधी विचार करावा लागेल आणि त्यानंतर मग त्याचं काय भविष्य असेल याचा आपण विचार करू. तर आरंभ करूया तूळ राशीसाठी. तूळ राशीसाठी त्यांच्या कुंडलीमध्ये रवी जो आहे तो 16 ऑगस्टपर्यंत दशमस्थानात असेल आणि त्यानंतर तो लाभस्थानातनं भ्रमण करेल. मंगळ 26 ऑगस्टपर्यंत अष्टमस्थानात असेल आणि त्यानंतर तो भाग्यस्थानातनं भ्रमण करेल. बुध 22 ऑगस्टपर्यंत लाभस्थानात, त्यानंतर 5 ऑगस्टपासून वक्री असल्यामुळे तो दशमस्थानामध्ये भ्रमण करेल. शुक्र 24 ऑगस्टपर्यंत लाभस्थानात आणि त्यानंतर तो व्ययस्थानातनं भ्रमण करेल. हे झालं साधारणपणे ग्रहांचं एकूण भ्रमण या महिन्यामध्ये काय कसं आहे याचा आपण विचार केला. मग यावरून आपल्याला भविष्य बघायचं आहे या महिन्याचं भविष्य बघत असताना तूळ राशीचा विचार केला की या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांवर अनावश्यक शंका येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्यातच नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतं. अशा वेळेला कोणत्याही घरातल्या व्यक्तीविषयी गैरसमज बाळगू नका आणि सर्वांशी मनमोकळेपणाने बोला. जर तुम्ही बराच काळ तणावाखाली असाल तर तुम्ही ते कुणाशी शेअर केलं तर बरं होईल. मुलांच्या प्रती तुमची आपुलकी वाढेल आणि त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही ठोस निर्णय घेऊ शकाल. आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील, यात कोणतीही शंका नाही आहे. नोकरी व्यवसायाचा विचार केला तर जर तुम्ही व्यवसाय क्षेत्रामध्ये असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता दाखवावी लागेल. अशा अनेक संधी असतील ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. अशा वेळेला योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला मोठा आर्थिक लाभ देखील देऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही विषयावर विचारपूर्वक निर्णय घ्या. राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना या महिन्यामध्ये शुभ संकेत मिळतील. नोकरी करत असाल तर तुमच्या कार्यक्षमतेमुळे आणि झटपट कामामुळे वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुमच्यावर खुश होतील. त्यामुळे पदोन्नतीची देखील शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होऊ शकतं, ज्यामुळे आत्मविश्वास तुमचा वाढेल. हे झालं नोकरी व्यवसायाच्या बाबतीत. मग आता शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत विचार केला तर लेखन, पत्रकारिता, माध्यमांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ राहील आणि त्यांना नवीन संधी देखील मिळतील. शालेय विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये कठोर परिश्रम करण्याची गरज आहे, ज्याचा परिणाम भविष्यामध्ये त्यांना मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुटुंबातल्या सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि ते नव्या ऊर्जेने आपल्या अभ्यासाची सुरुवात करतील. हा झाला विषय शिक्षण आणि करिअरचा. आता आपल्याला वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफचा विचार करायचा आहे. जे विवाहित आहे त्यांना त्यांच्या जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. आपण आपल्या जोडीदाराबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंदी देखील होऊ शकतात. लव्ह लाईफमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी देखील हा महिना अतिशय उत्तम ठरेल. जोडीदारासोबत तुम्हाला काही स्मरणीय अनुभव येतील. जर तुम्ही चांगल्या जीवनसाथीच्या शोधामध्ये असाल तर या महिन्यामध्ये तुमचं मन विचलित होईल आणि अनेक लोकांच्या प्रती तुमचं आकर्षण वाढेल. अशा वेळेला तुम्ही मात्र स्वतःचं मन स्थिर ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. प्रकृती आणि आरोग्याचा विचार करता ज्यांना मधुमेह आणि बीपीची समस्या आहे त्यांनी या महिन्यामध्ये स्वतःची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. जास्त गोड खाऊ नका आणि तळलेलं भाजलेलं अन्न टाळा. मणक्यामध्ये काही काळ कडक होणे किंवा अशी समस्या उद्भवू शकते. मानसिकदृष्ट्या तुम्हाला थोडी चिंता असेल, ज्याचा दैनंदिन कामावर परिणाम होईल. तुमचा स्वभाव पूर्वीपेक्षा रागीट आणि चिडचिडा होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला संयमाने जर काम केलं नाही तर परिस्थिती मात्र हाताबाहेर जाऊ शकते. हे देखील महत्त्वाचं आहे. मग अशा सगळ्याचा विचार करून तूळ राशीसाठी या महिन्यातला शुभ अंक आणि शुभ रंग कोणता असा जर आपण विचार केला तर लक्षात ठेवा की शुभ अंक जो आहे तो 4 आहे. मग 4 अंक महिन्यात किती वेळेला येईल? साधारण 3 वेळेला तरी येईल.
4 झालं, 13 झालं आणि 22 झालं. म्हणजे हे जे अंक आहेत ते 4च्या अधिपत्याखालचे आहेत. निश्चितपणे या महिन्यामध्ये 4 या अंकाला प्राधान्य द्या. रंगाचा आपण विचार केला तर लाल रंग जो आहे तो तूळ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. त्याचा जास्तीत जास्त उपयोग मात्र करून घ्या. तर साधारणपणे पहिली रास तूळ रास आपण पार केली आहे. आता आपल्याला वृश्चिक राशीचा विचार करायचा आहे. वृश्चिक राशीच्या मंडळींच्या ऑगस्ट महिन्याच्या कुंडलीमध्ये रवी 16 ऑगस्टपर्यंत भाग्यस्थानामध्ये आणि त्यानंतर दशमस्थानातनं तो भ्रमण करेल. मंगळ 26 ऑगस्टपर्यंत सप्तमस्थानामध्ये, त्यानंतर तो अष्टमस्थानातनं भ्रमण करेल. बुध 22 ऑगस्टपर्यंत दशमस्थानात, त्यानंतर 5 ऑगस्टपासून वक्री झाल्यामुळे तो भाग्यस्थानातनं भ्रमण करेल. शुक्र 24 ऑगस्टपर्यंत दशमस्थानात, त्यानंतर तो शुक्र लाभस्थानातनं भ्रमण करेल. आता वृश्चिक राशीसाठी सगळे ग्रहमान आता आपल्या लक्षात आलेले असतील. मग हा महिना कसा जाईल हा देखील विचार आपण केला पाहिजे. मग हा महिना कसा आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वृश्चिक राशीसाठी की हा महिना कुटुंबातल्या सदस्यांमध्ये सामंजस्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये एखादा कार्यक्रम होऊ शकतो ज्यात सर्वजण सहभागी होतील. कुटुंबातले सदस्य तुमच्याकडून काही गोष्टींची अपेक्षा करतील ज्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आपला भाऊ किंवा बहीण दुसऱ्या शहरात जाण्याची शक्यता आहे. नातेवाईकांची साथ मिळेल आणि परस्पर बंधुभाव वाढेल. या दरम्यान आपला राग नियंत्रणात ठेवा आणि सर्वांशी गोड बोला. व्यवसाय नोकरीचा विचार केला तर व्यापाऱ्यांनी या महिन्यामध्ये आपली क्षमता योग्य दिशेने मांडण्याची गरज आहे, तरच योग्य परिणाम पाहायला मिळतील. निरुपयोगी कामामध्ये गुंतल्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाया जाईल. त्यामुळे समंजसपणे वागा आणि वरिष्ठांशी चर्चा करूनच कोणतेही निर्णय घ्या. नोकरी करत असाल तर सहकाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात ज्यामुळे परस्पर द्वेष वाढू शकतो. अशा वेळेला आपल्या कार्यालयातल्या राजकारणापासून अंतर ठेवा आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. शिक्षण आणि करिअरचा विचार करता जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात ऑनलाईन काम करण्याची संधी मिळू शकते, पण त्यात तुमची आवड कमी असेल. आपण स्वतःला सुधारण्यामध्ये अधिक व्यस्त असाल. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये शिक्षकांकडून गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळेल जे भविष्यात तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. हा महिना प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठी नवीन आव्हानं घेऊन येईल ज्याद्वारे ते स्वतःला सुधारू शकतील. अशा वेळेला कोणत्याही आव्हानाला खंबीरपणे सामोरे जा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास किंवा आत्मविश्वास वाढू द्या. वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफचा विचार करता विवाहित व्यक्तींना आपल्या जोडीदाराबरोबर काही स्मरणीय अनुभव येतील. सासरच्या मंडळींकडून पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे मन प्रसन्न राहील. जर तुम्ही कोणासोबत प्रेमसंबंधामध्ये असाल तर तुमच्या जोडीदाराला तुमच्या तब्येतीची भीती वाटू शकते. अशा वेळेला त्यांना आपल्या विश्वासात घ्या. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मंडळींसाठी या महिन्यात काहीतरी थरार अनुभवता येईल ज्यामुळे त्यांचं मन अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लित होईल. जर तुम्ही आधीपासूनच एखाद्याकडे आकर्षित झालेले असाल तर या महिन्यामध्ये त्याला तुमच्या मनातल्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. आता प्रकृती आणि आरोग्याचा विचार करता महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्दी खोकल्यासारख्या किरकोळ समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अशक्तपणा जाणवेल. या महिन्यामध्ये हवामानात बदल होत असून बाहेरही पाऊस पडत आहे. त्यामुळे अगोदरच पूर्ण काळजी घ्या आणि बाहेरचं अन्न खाणं टाळा. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात ज्यामुळे मानसिक आरोग्य तणावपूर्ण राहू शकतं. अशा वेळेला एखादी गोष्ट ठरवण्याआधी त्याचा नीट परिपूर्णपणे विचार करून निर्णय घ्या. हे झालं साधारणपणे महिना कसा जाईल या दृष्टीने. आता या महिन्याचा शुभ अंक शुभ रंग कोणता? अंक आहे 7 नेपच्यूनचा. 7 अंक 16 अंक आणि 25 हे तीनही अंक 7शी निगडित आहेत.
शुभ रंगाचा जर आपण विचार केला तर गगनाला गवसणी घालायची असेल तर मात्र या महिन्यामध्ये आकाशी रंगाचा जास्तीत जास्त वापर करा. आता हा जो विषय झाला तो तूळ आणि वृश्चिक राशीच्या बाबतीतला झाला आहे. पुढच्या भागामध्ये पुढच्या 2 राशींचा आपण विचार करू, धनुरास आणि मकर रास. तोपर्यंत आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.